नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हिलवेल याच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत ती मनोमय शरीराची माहिती। मनोमय शरीर हे आपल्या स्थूल शरीराशी निगडित एक अशी संस्था आहे की ज्यातनं आपल्या भावना ह्या एक्सप्रेस होत असतात। म्हणजे मनोमय शरीर हे आपल्या भावनांचं उगमस्थान आहे। आपण एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या परिस्थितीबद्दल कसा विचार करतो, तो विचार आपला चांगला आहे, वाईट आहे का न्यूट्रल आहे, ह्याबद्दलची जी काही प्रतिक्रिया असते ही आपल्याला मनोमय शरीरातून मिळत असते। त्याचबरोबर एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या माणसाबद्दल जे आपल्याला आकर्षण वाटतं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला तिरस्कार वाटतो किंवा राग येतो किंवा आपलेपणाची भावना हे आपल्याला जाणवते, तर ह्या सगळ्या गोष्टींचा उगम हा या मनोमय शरीरामधून होत असतो। आता साहजिकच ह्या ज्या भावना आपल्या मनातून किंवा मनोमय शरीरातून उत्प्रेरित होतात त्याचा थेट परिणाम हा आपल्या स्थूल शरीरावरती पडत असतो। आता साधा विचार करा की आपण ज्या वेळेला रात्री एखादं स्वप्न बघतो किंवा आपल्या ज्या सुप्त इच्छा असतात त्या आपण काही वेळेला आपल्या स्वप्नाच्या माध्यमातून एक्सप्रेस करत असतो। तर ह्या गोष्टी देखील सुद्धा मनोमय शरीराकडूनच येतात आणि त्याचं प्रत्यक्षीकरण हे आपलं मन म्हणजेच आपलं सबकॉन्शियस माइंड हे करत असतं। ज्या वेळेला हे शरीर तुमचं इनबॅलन्स असतं त्यावेळेला तुम्हाला बहुतांशी प्रमाणामध्ये मानसिक तणाव किंवा मानसिक जे विकार असतात हे उद्भवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हे मनोमय शरीर असतं। आणि ज्या वेळेला हे शरीर तुम्ही बॅलन्स ठेवता त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मानसिक रोग किंवा मानसिक कमतरता किंवा कमकुवतपणा हे जाणवत नाही। आता ह्या शरीर ज्या वेळेला आपल्याला बॅलन्स ठेवायचं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला योग साधना असेल, मंत्र साधना असेल किंवा तंत्र साधना असेल, ह्या साधनांच्या माध्यमातून हे शरीर तुम्हाला बॅलन्स ठेवता येतं। तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शरीराबरोबर। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आणि हे कधीही विसरू नका की कर्माला मेनू नसतो। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। नमस्कार।